त्याविषयी आपण काय सांगू शकतो? महेश सर तुमच्या आधी मेन हां, मगाशी मी सांगितलं ट्रेलर, मी पण एक नव्याने प्रेक्षक म्हणून ट्रेलर बघितला. म्हणजे मी त्यात सहभागी झालेलो आहे, त्या सिनेमात आहे हे मी काही क्षण विसरून गेलो. इतका तो मला असं धरून ठेवलेला ट्रेलर वाटला. आपणच केले का हे अशी शंका यावी असं ट्रेलर होतं. त्याच्यामुळे त्यांनी खूप चांगल्या तऱ्हेने तो केला होता. लोकांची उत्सुकता, लोकांची उत्कंठा, कुतूहल हे सगळं वाढणार आहे हे हा ट्रेलर बघून. कारण 12 तारखेला मी पण बाकीच्या लोकांसारखा मीही उत्सुक आहे. आपण काय कामगिरी केली ते पडद्यावर बघण्यासाठी. तर खूप मला आवडला ट्रेलर आजचा. तुम्हाला आवडला असेल. हल्ली जो ऑडियन्स आहे हुशार आहे तो काय ट्रेलरवरनं जज करतो पिक्चर कसं आहे. मी एक थर्ड पर्सन म्हणून जेव्हा बघतोय ट्रेलरकडे, ते ट्रेलर मी पाहिलं असतं. मी आता या सिनेमाचा भाग आहे आणि सिनेमाचा भाग असल्यामुळे आपण जास्त क्रिटिकल असतो. आपण जरा क्रिटिकली बघतो त्या ट्रेलरकडे. पण इन्स्पाइट ऑफ दॅट मला ट्रेलर खूप आवडलं आणि मी या सिनेमाचा भाग नसतो तर हा ट्रेलर बघून मी 100% पहिल्या आठवड्याचा पिक्चर पाहिला असता. इतका चांगला झाला ट्रेलर. जर पिक्चरमध्ये मी कामही केलं तेव्हा मला माहिती आहे सिनेमा चांगला झाला आहे आणि एक्सलंट ट्रेलर. आज ट्रेलर लॉन्च होतं आणि दोनदा बघून पण मी आता माझ्या फोनवर कधी बघतोय ची घाई झाली. आणि कारण का हा हल्ली जरा तो आपला प्रमोशनचा सगळ्यात मोठा अवजार हा स्मार्टफोन झाला. त्यामुळे व्हेरी कीन आणि किती लोकांनी बघितलं ते एक आपल्याला मोजमाप असतं ते किती पोचलाय ट्रेलर काय नाही. आणि आय थिंक सिनेमा हा चांगलाच आहे त्यामुळे तो चालायला काहीच हरकत नाही. सर मला प्रश्न आहे, चिमणराव नंतर परत बऱ्याच अशा वेगवेगळ्या ती रोल केला. आज वेगळा रोल करतात मला कसं वाटलं नाही? खूप आगळा रोल होता. दरवेळेला त्याच तऱ्हेचा रोल करू नये अशी माझा प्रयत्न असतो. वेगवेगळे रोल्स करायला मिळावे. तसा हा एक रोल मला खूप अजूनपर्यंत न केलेल्या रोल्सपैकी हा होता. असा या तऱ्हेचा रोल मी कधी केला नव्हता. फारच वेगळा होता हा रोल. तेव्हा हा नवेपणा, वेगळेपणा, एक आव्हानात्मक ज्याला म्हणता येईल, काहीतरी चॅलेंजेस तुम्हाला मिळतात तर अशा वेळेस या रोलसाठी मिळालं मला. त्याच्यामुळे जसं जसं करत गेलो तसं तर नवीन नवीन त्या व्यक्तिरेखेच्या किंवा त्या भूमिकेच्या छटा, भूमिकेचे पैलू हे कळायला लागले. सुबोधने लिहिलेल्या याच्यावर वेगवेगळ्या प्रसंगामध्ये तो कसा वागतो वगैरे. त्याच्यामुळे ते एक एक्सप्लोअर करणं किंवा त्या भूमिकेमध्ये शिरणं, त्याचा शोध घेणं त्या भूमिकेचा, ही फार इंटरेस्टिंग सगळी प्रक्रिया होती माझ्यासाठी ॲक्टर म्हणून. अजूनपर्यंत कधी न केलेला असा रोल मिळाला मला आणि हा अनुभव पण फार वेगळा होता. आम्हाला तुम्ही माहिती तुम्ही स्वतःमध्ये आहात की नाही, कारण लोकांना ओळखता येत नाही. जो मेकअप केला तो किती वेळ लागला करताना आणि काढताना? बाबुलीच्या मेकअपला फार वेळ लागायचा नाही, पण बाकीचे अवतार जे आहेत त्याला वेळ लागायचा. म्हणजे त्याला मला वाटतं दीड एक तास लागायचा. 1.5 तास ते तुम्ही जे बघितलं यम किंवा हे जे तो हा भीष्माच्या याला किंवा कुठल्याही सगळा तो संपूर्ण तो काय त्याला म्हणता येईल, त्याला गेटअप ज्याला म्हणजे मेकअप आणि ड्रेस सगळा मिळून त्याला 1.5 तास लागायचा. पण ते सगळे प्रोफेशनल लोक होते त्यामुळे करायला. मी फक्त बसायचो ते आणि मग थोडा डोळे उघडायचो तर मी कोण वेगळाच दिसायचो मला. त्याप्रमाणे मग ॲक्टिंग काय करायची ठरवायचं. इन्स्पेक्टर नाहीच आहे मी, तो सस्पेन्स. ते मग सांगितलं सस्पेन्सचं कसं कळणार. पण चांगला रोल आहे. मी ओव्हरऑल त्या अख्ख्या प्रोसेसमध्ये मी एक इम्पॉर्टंट रोल आहे त्या, एवढंच सांगेन मी. आणि तो कोण आहे ते तुम्हाला सिनेमा बघितल्यावर कळेल. कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करताना कोकणामध्ये गाराण्यामध्ये तुमचा आवाज आहे, तर त्यासाठी वेगळी मला प्रॅक्टिस करावी लागली.
का तुम्ही कोकणातले आहात का तुमच्या अंतर्मनात नाही, ते काय? कारण आता ऐकली आहेत किती. माझं एक नाटक पण आहे करून गेलो गाव म्हणून, ते पण मालवणीत आहे. त्यामुळे तसं मला माझ्या घरी माझ्या आईने फक्त मालवणीच बोलायची, तिला दुसरी भाषा कुठली यायचीच नाही. त्यामुळे मालवणी माझ्यासाठी नवीन नाही. आणि बरं कोकणात काही मी 2, 3, 4 पिक्चर माझे तिकडे शूट केले आणि कोकणात जायला मला कायम आवडतं. त्यामुळे आणि गाऱ्हाणं म्हणजे मला आवडलं, म्हणजे त्या टीझरमध्ये मला गाऱ्हाणं म्हणायला लावलं. आणि अजित भुरेने मला फोन केला, रे तुझा आवाज जरा चांगला आहे. अजित भुरे सांगतो याचा आनंद जास्त होता. तर त्यामुळे मी अजितला सांगणार आहे, तर तुझं काम मी करणार आहे आता व्हॉइसिंगचं. पण इट इज ऑलवेज अ प्लेजर. कोकणातलं काही म्हणजे मी त्या ह्याच्यामधलं आहे की ज्याला प्रचंड चीड आहे की आमचा रस्ता अजून चांगला झालेला नाही आहे. कारण मी कोकणात जातो आणि मला ड्राईव्ह करायला आवडतं. आणि म्हणजे जर का कोकणाला ह्यांनी व्यवस्थित ट्रीट केलं ना, तर इट कॅन बी द बिगेस्ट इन्कम सोर्स फॉर महाराष्ट्र. इतकं ब्युटिफुल आहे. म्हणजे व्हर्जिन बीचेस आहेत आणि मी म्हणतो विदिन एक 10 किलोमीटरच्या परिसरात तुम्हाला घाट पण मिळतील, नदी पण मिळेल, समुद्र पण मिळेल, जंगल पण मिळेल. असं कुठेच नाही आहे. आणि कोकण इज कोकण. कोकण इज द बेस्ट प्लेस इन द वर्ल्ड. त्याच अनुषंगाने मला एक प्रश्न विचारायचा आहे. नेहमीच आपलं कोकणात जाणं येणं असतं आणि फिल्म मेकरच्या दृष्टीने ज्यावेळेला आपण कोकण पाहतात त्यातले काही दडलेले असे काही विषय आहेत आणि तुम्हाला कधी जाणवलं का की आपण ते जगासमोर आणले पाहिजे? कोणते असतील ते? आणि मी माझ्या पद्धतीने प्रयत्न केला. म्हणजे आज काकस्पर्श आला, आज पांघरून केला मी कोकणात. परत तिकडचेच विषय आहेत ते. पण दशावतार ह्या विषयाला हात घालणं तेवढं सोपं नाही आहे. आणि म्हणजे जेव्हा आपण विचार करतो ना की तो रोल कोण करावा, तर दिलीपशिवाय कुठलंच नाव समोर येत नाही. म्हणजे इतकं कन्व्हिन्सिंगली ते करू शकेल असं एकच नाव आहे मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा कुठे, इज दिलीप प्रभावळकर. आणि आय एम सो हॅपी समवन डेअर टू डू दॅट फिल्म. कारण ती सोपी फिल्म नाही आहे. कारण त्या निमित्ताने आम्हाला दिलीपची वेगवेगळी रूपं बघता येतात. पण या निमित्ताने इतक्या मोठ्या प्रोजेक्टच्या एकत्र काम करतात त्याचा एक्सपिरियन्स मला ऐकायला आवडेल. आणि इतर सोबत काम करतात सगळेच जे कलाकार आहेत, मला वाटतं दिलीप सरांबरोबर मी सरकार राजमध्ये आम्ही छोटंसं एक 2 दिवसाचं काही कॉम्बिनेशन होतं. काव्याला ती गोष्ट आणि तिकडचं आहे असं त्यांच्या घरातला आहे. पण आत्ता ह्या सिनेमात किंवा विजय सरांबरोबरही थिएटरमध्ये काही कधी पण आत्ता सिनेमात काम करताना विजय सरांबरोबर केलं. आता महेश सरांबरोबर तर आमचा एकत्र सीन नव्हता, एकत्र शूटही नव्हतं. हे माहीत होतं महेश सर आहेत, मी आहे. पण इतरही सगळ्याच कलाकारांबरोबर काम करताना आणि आपल्या मातृभाषेच्या वेळेस आपण काम करतो, मालवणी काय किंवा हिंदी काय किंवा काय, आपल्या मराठी 15 किलोमीटर भाषेचा एक लहेजा बदलतो. पण आपल्या भाषेत काम करताना जी एक मजा आहे ती खूप वेगळी आहे. मला वाटतं ती मी मगाशी बोललो अगदी काय म्हणतो उत्स्फूर्त बोललो होतो. सतत जेव्हा मी 20 वर्षात काम करतो आणि प्रत्येक वेळेस असं कुठेतरी एक आपण एका बसलेलो असतो, ते 4 कलाकार बसलेले असतात, त्यांच्या भाषेत बोलायला आम्ही स्विच ऑफ करून स्वतःला डार्क गॉगल लावून स्विच ऑफ करून डोळे झाकून बसतो. तर काही त्याचं काही बरंच काही कळत नाही. म्हणजे आज जरी भाषा काम करत असतो तरी पण ते लाईन्स पाठ करणं, त्या लाईन्स बोलणं, त्याचा अर्थ समजून घेणं, पण त्याचे बरेचसे कंगोरे राहून जातात. हे माहिती आहे कलाकार ते नाही होते, 100% नाही आणि होणार नाही. कारण त्याचे जसे आपण म्हणतो ना लेखी बोले सुने नाही, त्या भाषांमध्ये एक असा एक असतो चफकल, जेव्हा इकडे टपली मारली की तिकडे आवाज येतो. तर तो जो प्रकार आहे ना तो नाही समजत. ते वाक्य बोलतो आपण किंवा जितकं समजून घ्यायचा प्रयत्न करतो. मी तर डबिंग पण करतो पहिल्या सेवा प्रत्येक भाषेला, पण तरी ते कुठेतरी ते तहान राहते. एक कलाकाराच्या आत्मातला जो एक हे आहे ना आत्मा कुठेतरी अतृप्त राहतो. पण असे सिनेमे जर व्हायला लागले आणि आपल्या भाषेत, तर निश्चितच काहीतरी वेगळं घडणार आहे आणि घडते असं दिसते. आता त्याची एक चाहूल घंटा वाजलेली आहे. आणि अर्थात ह्या सगळ्या लोकांबरोबर काम करणं म्हणजे ती काय म्हणायचं पर्वणीच आहे. कारण दिलीप सरांबरोबर काम करताना
त्यांच्यातला जो एक लोक म्हणतात 18 वर्षाचा आहे, पण एक 16-14 वर्षाचा एक मुलगा आहे त्यांच्या, आणि तो असं खूप सिरियसली काम करत असतो वाढ एकदम. आणि तो तुम्हाला आम्ही सिरियस आहे, खूप खूप काहीतरी सिरियस चाललंय हळूच. बरं ते वगैरे असं बरं ते इतके सिरियस असतात, ते काय बोलले ते तुम्हाला काय कळत नाही, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव अगदी असे असे सिमेंट कॉन्क्रीट प्लास्टर केलेले असतात आणि ते असं टाकून देतात ना, आणि आपल्या आत उकळ्या फुटत असतात. आणि मग समोर आता सगळे सिरियस आहे, आपण त्या उकळ्या दाबायच्या कशा खूप वेळा. कारण त्यांचं माझं इतकं आम्ही सिनेमात सगळं बरोबर येतो बऱ्याचपैकी फोन करतो, आणि जिथे जिथे असं जे पिना मारले आहेत आणि ते त्यांना राहत नाही, त्यांना ते विसरत असतील, पण ते असं त्यांचा तो एक सिक्स सेन्स सतत जागा असतो, ते असं टाकत असत टाकत. मला तुमच्याकडे जाणून घ्यायला की तुम्ही तर ऍक्शन सेटवर असाल, तो शूट करताना किंवा नसाल, पण आता बघताना त्या शॉर्ट बद्दल आम्हाला मला वाटतं सिनेमा खर्च करताना एक वेगळी व्हायब्रेशन येते 100%. कारण जेव्हा कारण आता 20 वर्षाचा एक अनुभव असतो एक कलाकाराचा, त्यामुळे थिएटर 10 वर्ष, आणि मग एक अनुभव असतो. काही गोष्टी अशा तुम्हाला जाणीवा होतात, पुसटशा होतात, कधी स्ट्रॉंग जाणीवा होतात. मला जे आतापर्यंत मी चांगले सिनेमे केले किंवा हिट झाले, समजा सिनेमे चांगले नसतील पण ते हिट झाले, त्याचा एक अशी पुसटशी कुठेतरी एक हिंट येत असते आपल्याला. तर सेम ह्या सिनेमा बाबत झालं, पण इतकं ग्रँजर असेल हे मला वाटतं कोणालाच वाटलं नसेल. असं आता जो प्रोमो पाहिला, आता जो पाहिले ते इतकं काहीतरी असं अंगावर येईल. पुन्हा परत दिलीप सरांनी जे सांगितलं, मी ह्या सिनेमाचा भाग नाही असं म्हणून आम्ही पाहतो, आणि ते डेव्हलप करायला लागतं. आपण काही आपण प्रयत्न होऊन पाहिजे. खरंच काहीतरी ग्रेट घडलंय हे नक्की, आणि ते दिसेल आता 12 तारीखला जेव्हा थिएटरमध्ये येईल पोचेल आणि सगळे बघतील, त्याच ते हिस्ट्री झालेली असेल असं मला वाटायला. मला एकतर हा ट्रेलर बघून मला असं वाटलं की कुतूहल जागृत झालं, आणि त्यांनी आता हे महेश सारखे सिनेमावाले लोक आहेत, त्यांनी बरोबर असे धागे सोडून दिले. जसे यांनी महेशला विचारलं तुम्ही इन्स्पेक्टर आहात का, तसे जर तुम्ही ट्रेलर बघितलात तर तो ग्रँजर आहेत, पण त्यांनी असे छान धागे सोडले. त्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये ट्रेलर बघून काही प्रश्न निर्माण होतील, आणि त्याची उत्तरं मिळायला तुम्ही थिएटरमध्ये नक्की बघायला जाल. तुम्हाला ती फार हा चित्रपट करताना मजा आली. आणि माझ्या बाबतीत एक सांगतो की मी संपूर्णपणे नाटकाचा माणूस आहे. मला तुम्ही विचाराल तर मी आजपर्यंत चित्रपटाचं दिग्दर्शन किंवा काही केलं नाही. मी सिनेमा प्रेक्षक म्हणूनच बघू शकतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी असते, ज्याच्यात सुबोधचा काय, किंवा मी याच्या आधी महेश बरोबर खूप काम केलंय, की आपण म्हणतो सरेंडर होणं, ते या माध्यमात जास्त करावं लागतं. त्यामुळे मला सुबोधची मदत खूप झाली, जशी महेशची काही सिनेमे करताना. भाई त्यातलं एक उदाहरण आहे. तर तसं मी सुबोधवरती, आणि सुबोध जे सांगत होता त्याप्रमाणे मी जात असल्यामुळे मला सुबोधच्या डोळ्यांनी तो सिनेमा जास्त, त्याची माझी चर्चा झाल्यामुळे, कारण मला खरंच लक्षात येत नाही की हे काय नक्की याचं होणार आहे. तर त्यामुळे मला आत्ता ट्रेलर खरं तर मी अगदी त्रयस्थ म्हणून पाहिला. मला हा ट्रेलर बघायला फार मजा आली, कारण आम्ही 28 फुटात विचार करणारे लोक, आम्हाला क्लोजअप वगैरे पटकन समजत नाही. पण मला असं वाटतं की या माणसाला, पुढच्या पिढीला चित्रपटाची भाषा कळली आहे, जशी आधीच्या पिढीत महेश सारख्या दिग्दर्शकांना कळली होती. त्यामुळे असे खूप चित्रपट तुम्हाला इथून पुढे बघायला मिळतील असं मला तरी वाटतं. बरेच तुम्हाला रंगरंगोटी चढवावी लागते. कलाकार आहेत ते वेगवेगळ्या रूपांमध्ये आपल्याला दिसत आहेत, त्याच्यावर कलाकार, त्यांची रंगरंगोटी पाहून तुम्हाला कलाकार आणि रंगरंगोटी किंवा चेहऱ्यावर मेकअप त्याच्यात काय सांगते वाटते, किंवा किती अनन्य साधारण महत्व आहे तुमच्या आयुष्यात?
कुठल्या याला रंगरंगोटी? हा म्हणजे शावतारामध्ये जे कलाकार आहेत ते खडूने वगैरे रंग चढवतात असं आम्ही वाचलेलं आहे. आणि प्लस तुम्हाला ह्याच्यामध्ये एक वेगळं कॅरेक्टर दिलेलं आहे, त्याच्यातही तुमचा एक वेगळा गेटअप केलेला गेलेला आहे, वेगळा मेकअप केलेला गेलेला आहे. तर त्याबद्दल काय ते तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. येता एकूणच दशावतार हा प्रकार मला नव्याने बघायला लागला, कारण मी खूप बघितलेलं नव्हते दशावतार. तर हा सिनेमा करायचा म्हटल्यानंतर मी जाऊन दशावतार बघितला. आम्ही मुद्दाम त्या टीम बरोबरच गेलो, डायरेक्टरच्या टीम बरोबर. दशावतार मुळात काय असतो, तिथलं वातावरण काय असतं, ते मेकअप कसे करतात, त्यांचं उत्स्फूर्तता त्यांची कशी असते, हे सगळं बघायला मिळालं मला. अशी आम्हाला सवय ह्याच्यावर मी खूप कामं केली आणि मला दिग्दर्शन जवळजवळ 7 ते 8 नाटकांनी केले. पण संहिता असते, स्क्रिप्ट असते आमच्याकडे, ती आम्ही पाठ करतो संवाद. ह्यांच्याकडे पाठ म्हणजे कमाल आहे या लोकांची. आता दादा राणे वगैरे आपण जे केलं ना, हातात बाउंड स्क्रिप्ट नसतं त्यांच्या, ते उत्स्फूर्तपणे बोलतात, ठरवतात हे पात्र, स्टोरी ठरवतात आणि बोलतात. तर हा प्रकार नव्याने आत्मसात करून घ्यायला लागला की हे नेमकं काय प्रकार आहेत दशावताराचा. कुठल्या तरीचा अभिनय करायचा असतो दशावतारामध्ये. आणि याच्यात बाबुलीचं हे असं आहे की तो बाबुली, एरवीचा बाबुली आणि दशावतारामधला बाबुली याच्यात खूप फरक जाणीवपूर्वक दाखवला. तो एरवी असा खूप थकलेला, खूप वृद्ध, गरीब स्वभावाचा, लोक सगळे हाडथूड करणारा, हाफ मॅड म्हणतात त्याला वगैरे असा आहे. पण तिथे गेल्यानंतर त्याच्या जो बदल घडतो, चैतन्य त्याच्यात संचारतं, ते दाखवायचा माझा प्रयत्न याच्यामध्ये होता. तर ते तुम्ही काही झलक आपल्याला आता याच्यात बघायला मिळाली. यम किंवा भीष्म वगैरे ते दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये तो नेहमीचा बाबुली जो आहे आणि तो हा फरक मला ते डोक्यात ठेवायला लागेल. ते अर्थात हा म्हणाल तसं ते सुबोधनी आम्हाला की ते सरेंडरच असतं. ते मी जेव्हा महेश बरोबर मी पहिला हिंदी सिनेमा केला, महेश माझा पहिला हिंदी सिनेमा डायरेक्टर निदान. तर ते त्याला कम्प्लिटली हे मला स्वतःला असं वाटतं की दिग्दर्शकाचं माध्यम आहे, हे दिग्दर्शक माध्यम आहे, त्याचा कमांड असतो, त्याला डोळ्यासमोर दिसत असतं नेमकं काय आहे. मला मी इतके सिनेमे करून सुद्धा मराठी वगैरे सुद्धा मला करताना कळत नाही की याचा पुढे रिझल्ट काय असणार आहे. जे नाटकात आम्हाला कळतं बरंच. तर ते सगळं तुम्ही सरेंडर डायरेक्टरला करता, म्हणजे सुबोधला करता. सुबोधचा लेखक दिग्दर्शक तो सांगेल तसं मी ऐकलं, तो करेल तसं. मग माझ्या डोळ्यासमोर बाबुली म्हणजे माझं पात्र जसं उभं राहील तसं मी करायचा प्रयत्न केला. सर, या चित्रपटामध्ये एक अंगावरती आणखी घेणारी गोष्ट आहे ती म्हणजे लोकेशन्स एक्स्ट्रीम आहेत आणि इकडे करणं हे सुद्धा त्रास. ते सगळेच आम्हाला थरार थोडेच ऐकायचे. एक मुलीवर एक प्रसंग असेल, जंगलात ते काही प्रसंग असतील, की फळाफळ असेल, हे खूप आम्हाला म्हणजे जितकं वाटतं हे एडिटमध्ये काहीच गोष्टी होऊ शकतात, पण ऍक्च्युअली तुम्ही खूप पळायला हे सगळं कसं तुम्ही मॅनेज केलं, तयारी काय होती यामध्ये? नाही, ते मी याच्या आधी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे 4-5 सिनेमे कोकणात केलेत मी. नारबाची वाडी आहे, पंचक आहे, मर्डर मिस्त्री आहे, विटी तांडू आहे वगैरे वगैरे. पण असं कोकण मी बघितलं नव्हतं. हे जंगल वगैरे आतमध्ये त्यांनी खूप रेखी करून आतमध्ये खूप लोकेशन अशा काढल्या होत्या की आम्ही थक्क झालो बघताना. जंगल, पाणी, पाण्यातले सीन्स आहेत, पाण्याखालचे सीन्स आहेत. तर हे सगळं कोकणात इतकं ब्युटिफुल सगळं आहे, त्या सगळ्याचा पुरेपूर वापर सुबोध खानोकरनी करून घेतला. ते नव्याने ते लोकेशन पण आम्हाला ते कॅरेक्टर करायला किंवा तो प्रसंग साकारायला त्या लोकेशनचाही उपयोग व्हायचा, ते हेल्प करायचं आम्हाला. त्या लोकेशन कसं ऍक्टिंग केलं. मला वाटतं तुम्ही ट्रेलर मध्ये जे पाहिले ना, एवढंस सुद्धा नाही लोकेशन्स आणि जो थ्रिलिंग अनुभव आहे काम करताना. सर आणि मी तर आम्ही बरोबर सरांबरोबर सतत आम्ही बरोबर शूट केलं. पण ती जी काही लोकेशन्स आहेत त्याचा जो एक अगदी रिअल लोकेशन म्हणजे पाणी म्हणजे तिथे हात लावणं सुद्धा भीती वाटेल असं, आणि अशा त्या पाण्यात किंवा ते जंगल तिथे उभं राहणं, त्या जंगलात जाणं त्याचं एक टास्क होतं. पण अशा जंगलांमध्ये आम्ही सगळं जे काही शूट केले, पळापळी हे ते मारामाऱ्या जे काय करायचं ते केलं. म्हणजे खरोखर आतून आम्ही घाबरलेलो असायचो. आम्ही दोघांनी मिळून पाण्याचा अनुभव घेतला, एकत्र ऍक्टिंग केली पाण्यात. आणि अशा पाण्यात आयुष्यात पुन्हा कधी व्हायचा विचारही डोक्यात येणार नाही, याच्या आधी कधी आलो नाही. आणि
माझं बालपण आणि ग्रॅज्युएशन पर्यंत मी खेडेगावात वाढलेलं आहे. नदी नाले ओढे हे माझ्या पोहायच्या जागा आहेत, पण त्याच्याही पेक्षा खतरनाक असं जे काही अनुभव घेतला आम्ही, आणि हे माझ्या बरोबर होते. मला तर एक मॉरल सपोर्ट होता, अरे हे मला काय होणार आहे. वेगळं तऱ्हेचं पाणी होतं, कधी खाडी, कधी स्वच्छ पाणी, कधी ओढे, कधी नदी, कधी खोल नदी, कधी उथळ नदी, असं. आणि जंगल रिअल असं काही ते हे नाही. आतून भीती होतीच, पण एक समाधान होतं की काहीतरी आपण चांगलं करतो आणि केलं. आणि सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला तर खरंच कळेल ही किती किती वात्रट लोक आहेत अशा ठिकाणी जाऊन शूट केलंय. आणि छोटी गोष्ट सांगतो, 12 तारखेनंतर झी वगैरे आहेच बरोबर, पण यांना कोकण टुरिझम सुद्धा यांच्या बरोबर येईल असं मला वाटायला लागलंय. इतका तो कोकण त्यांनी दाखवलेला आहे. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. धन्यवाद.